मित्रांनो, जर मी तुम्हाला विचारलं की तुमचा भूतांवर विश्वास आहे का, तर यावर प्रत्येकाचं एक वेगळं मत असू शकतं. काहींसाठी हा एक भास किंवा एक काल्पनिक गोष्ट असू शकते, पण काहींना ठाम विश्वास असतो. काहींनी तर अनुभवले सुद्धा असते. पण आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती गोष्ट माझ्या ऑफिसमधील माझ्या एका मित्राने, ज्याचं नाव सौरभ आहे, त्याने त्याच्या मित्राच्या बाबतीत घडलेला किस्सा आज तुम्हाला या स्टोरीच्या माध्यमातून सांगणार आहे, जो त्याने मला 2 वर्षापूर्वीच म्हणजे कोरोना काळामध्ये सांगितला होता. सौरभचा मित्र विराज राहायला विरारला होता आणि जॉबवर बोईसरमधील एका खाजगी कंपनीमध्ये होता. विराज एका मिडल क्लास फॅमिलीमधून बिलॉंग करत होता. त्यामुळे एका मिडल क्लास मधल्या मुलाला आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी जॉब खूप महत्त्वाचा असतो, मग तो कुठेही असो व कसाही असो. विराजला रोज सकाळी 6:34ची विरार डहाणू लोकल पकडायला लागायची आणि शक्यतो रिटर्न येताना संध्याकाळी 6:13ची लोकल मिळायची. तर गोष्ट ही अशी होती की नेहमीप्रमाणे विराज आपल्या कामावर जायला निघाला, म्हणजेच की सकाळी 6:34ची लोकल पकडून तो आपल्या ड्युटीवर जायला निघाला. हल्ली बाहेर कोरोनाचं सावट असल्याने तो काळजी घेत प्रवास करत होता आणि पूर्वीच्या मानाने तेवढी गर्दीही नसायची ट्रेनला. विराज आपल्या नियोजित वेळेमध्ये कंपनीमध्ये पोहोचतो, आपल्या दिवसभराच्या कामामध्ये अगदी व्यस्त होतो आणि दुपारी त्याला त्याच्या सिनियरकडून कळते की आज तुला रात्री 9 वाजेपर्यंत थांबावे लागेल. विराज हा पहिल्यापासूनच खूप मेहनती एम्प्लॉई होता. शेवटी एक जबाबदार एम्प्लॉई म्हणून त्याला त्याच्या सिनियरच्या म्हणण्याप्रमाणे थांबणे भाग होते आणि तो आपल्या कामाखातर थांबला देखील. त्याने तुरंत आपल्या घरी कॉल करून आज रात्री यायला उशीर होईल असे म्हणून सांगितलं आणि तो आपल्या कामामध्ये बिझी झाला. त्याचे काम देखील रात्री 9च्या आसपास संपलं होतं आणि तो आता आपल्या घरी जायच्या तयारीला लागला. आपला लॅपटॉप आणि टिफिन बॅगमध्ये टाकून कानामध्ये इयरफोन्स लावून तो कंपनीच्या बाहेर पडला. त्याला कंपनीतून बाहेर पडायला रात्रीचे 9:10 झाली होती आणि त्याला 9:44ची विरार मेमो पकडायची होती. वेळ कमी होता स्टेशनवर पोहोचण्यासाठी, कारण कंपनी ते बोईसर रेल्वे स्टेशन यातील अंतर 5 ते 6 किलोमीटर एवढं होतं. एवढ्यात त्याच्याच कंपनीमधील दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये काम करणारे पवार काका दिसले, जे कंपनीच्या पार्किंगमधून आपली बाईक काढत होते. विराज पवार काकांजवळ गेला आणि मला स्टेशनपर्यंत सोडा म्हणून रिक्वेस्ट करू लागला. पवार काकांनीही हो सोडतो की असं म्हणून त्याला गाडीवर बसायला सांगितलं आणि ते स्टेशनपर्यंत त्याला सोडायला गेले देखील. तेव्हा त्याची 9:44ची विरार मेमो प्लॅटफॉर्मवरच उभी होती. विराज गाडीवरून उतरून पटकन पवार काकांना थँक्यू म्हणून धावत जाऊन आपली गाडी पकडायला लागला. यावेळी मात्र त्याने शेवटचा डब्बा पकडला होता, कारण जेव्हा तो गाडी पकडायला धावत होता तेव्हा गाडी हळूहळू पुढे सरकत होती. शेवटचा तर शेवटचा, पण गाडी मिळाली हे महत्वाचे, यातच त्याने समाधान मानले. पाठीवर असलेली बॅग आपल्या छातीशी लावून आणि बॅगमधून पाण्याची बॉटल काढून त्यातील पाण्याचा घोट घेत शांत बसून होता तो आपल्या सीटवर. तसंही गाडी खूपच स्लो चालली होती आणि बघता बघता त्याला कधी डोळा लागला हे त्याला देखील कळले नाही. पण अचानक एका मोठ्या हॉर्नच्या आवाजाने विराजची झोपच उडाली. तसा तो जागा झाला. तेव्हा त्याने पाहिलं की एक साधारण 50च्या आसपासचे एक गृहस्थ त्याच्या समोरच्या सीटवर बसले होते. अगदी साधा पेहराव परिधान केला होता त्यांनी. विराज जसा झोपेतून जागा झाला तशी त्याची नजर त्या समोर बसलेल्या व्यक्तीवर गेली. विराजकडे बघून त्या व्यक्तीने एक किंचित स्माईल केली, तशी विराजनेही त्यांच्याकडे बघून एक स्माईल केली. विराजने खिडकीच्या बाहेर नजर टाकली तेव्हा त्याने पाहिलं की गाडी कुठेतरी मध्येच उभी आहे. आजूबाजूला कोणतंही स्टेशन किंवा काही वस्ती नव्हती, त्यामुळे अंदाज बांधणं मुश्किल होतं की गाडी नक्की कुठे उभी आहे. त्यामुळे विराजने त्या समोर बसलेल्या व्यक्तीला विचारले की काका, कोणते स्टेशन यायचे आहे अजून? त्यावरती व्यक्ती म्हणाली, आता वैतरणा स्टेशन येईल, त्यानंतर लास्ट विरार.
हळूहळू त्या दोघांमध्ये संवाद रंगू लागला. मध्येच ती समोर बसलेली व्यक्ती विराजच्या आय कार्डकडे बघून म्हणाली, अच्छा, तर तू या कंपनीमध्ये जॉब करतोस? विराजनेही त्यांना हो म्हणून सांगितले. तेव्हा त्या व्यक्तीने सांगितलं की मी सुद्धा 5 वर्षापूर्वी याच कंपनीमध्ये जॉब करत होतो. मग त्यांचे कंपनीबद्दल विविध विषय निघतात. बोलण्यातून ती व्यक्ती खूपच मनमिळावू वाटत होती आणि बोलता बोलता असेही कळाले की ती व्यक्ती सुद्धा विरारचीच राहणारी आहे. विराजलाही विरारपर्यंत एक छान सोबत मिळाली होती. गाडी ही जवळपास 40 मिनिटं एकाच जागी उभी होती. नंतर काही वेळाने गाडीला सिग्नल मिळाला आणि गाडी हळूहळू पुढे सरकू लागली. या दोघांच्या गप्पा मस्त रंगल्या होत्या. काही वेळाने वैतरणा स्टेशन आलं. गाडी काही वेळासाठी थांबली आणि त्यानंतर परत एकदा आपल्या स्टेशनसाठी म्हणजे विरारसाठी धावू लागली. थोड्या वेळातच गाडी वैतरणा आणि विरारला जोडणाऱ्या नवीन ब्रिजवर स्लो होऊन धावू लागली. आणि तेव्हाच त्या विराजच्या समोर बसलेली ती व्यक्ती उठते आणि गेटवर जाऊन उभी राहते. तेव्हा विराज त्या व्यक्तीला म्हणतो की काका, अजून स्टेशन यायला वेळ आहे, या बसा तोवर. पण ती व्यक्ती विराजकडे बघत नाही. विराजला आधी वाटलं की कदाचित त्यांनी ते ऐकलं नसावं, म्हणून हा परत मोठ्याने आवाज देऊन म्हणाला, ओ काका, ऐकलं का? अजून वेळ आहे स्टेशन यायला. हा त्यांचा संवाद खूप कमी वेळाचाच असेल, कारण त्याच्या पुढच्या क्षणी म्हणजे विराजने दुसऱ्यांदा आवाज दिला होता तेव्हा त्या व्यक्तीने विराजकडे मान फिरवली, एक स्माइल दिली आणि गाडीच्या मेन गेटमधून खाली उडी घेतली. विराजने त्याच्या उभ्या आयुष्यात असे कोणाला काही करताना पाहिले नव्हते. जो माणूस आत्तापर्यंत मस्त आपल्याशी गप्पा मारत बसला होता, तो अचानक चालत्या ट्रेनमधून उडी कशी घेऊ शकतो यावर त्याचा तर विश्वासच बसत नव्हता. त्या डब्यामध्ये मोजून 3 ते 4 माणसं बसली होती, पण ती लांब लांब बसली होती. विराज लगेच आपल्या सीटवर उठून त्या गेटवर आला. तेव्हा इकडे तिकडे पाहिले, तेव्हा तिकडे कुणीच नव्हतं. हा झालेला प्रकार त्याने आजूबाजूला बसलेल्या त्या 4-5 प्रवाशांना सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी सांगितलं की त्यांनी इथून उडी घेताना कोणालाही पाहिलं नाही. मग विराजने त्यांच्या समोर बसलेली व्यक्ती त्यांच्याबद्दल बोलायला सुरुवात केलं. ती हीच व्यक्ती आहे की जिने आता ट्रेनमधून उडी घेतली आहे. त्यावर ते सहप्रवासी विराजकडे संशयाच्या नजरेने आणि थोडं विचित्र नजरेने बघत होती, कारण त्यांच्या म्हणण्यानुसार हा त्याच्या सीटवरती एकटाच बसला होता आणि विराजला जेव्हा त्यांनी पाहिलं तेव्हा त्याने आपल्या कानाला इयरफोन्स लावले होते. बाकीच्या लोकांना असं वाटत होते की हा कुणाशी तरी फोनवर बोलत आहे. विराजने आपली गोष्ट आणि घडलेला सर्व किस्सा नीट समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण सगळा व्यर्थ. त्याच्या बोलण्यावर कुणीच विश्वास ठेवत नव्हतं की आत्ता कुणीतरी या ट्रेनमधून उडी घेऊन आपला जीव संपवला आहे. शेवटी विराज आपल्या सीटकडे परत आला आणि सीटवर असलेली आपली बॅग उचलणार तेवढ्यात त्याला समोरच्या सीटच्या खाली नजर गेली. तिकडे एक पर्स पडली होती. त्याने ती पर्स उचलली आणि उघडून बघितलं तर त्याला अजून एक धक्का मिळाला, कारण ती पर्स त्याच व्यक्तीची होती जी त्याच्या समोर बसली होती आणि जिने या धावत्या ट्रेनमधून उडी घेऊन स्वतःचं जीवन संपवले होते. विराजने ते पर्स उचलून आपल्याकडे ठेवले. त्यात त्याचं आधार कार्ड आणि काही महत्त्वाची कागदपत्रे, 1-2 फोटो आणि काही पैसे होते. आधार कार्डवर घरचा ॲड्रेस होताच. विराजने दुसऱ्या दिवशी सकाळी त्या ॲड्रेसवर जायचे ठरवले. दुसऱ्या दिवशी नाहीतरी रविवारच होता, सुट्टीचा दिवस. पण त्या रात्री विराजला काही करून झोपच येत नव्हती. बघता बघता दुसरा दिवस उजाडला. त्याला आता त्या आधार कार्डवरील त्या व्यक्तीच्या घरी जायचे होते. विचारत शेवटी त्यांना त्या व्यक्तीचे घर मिळाले.
त्या व्यक्तीचं घर खूप जुन्या पद्धतीचं आणि एक साधं घर होतं. त्या घराच्या बाहेर आल्यावर विराजने आवाज दिला की कोणी आहे का घरात. तेवढ्यात एक 10 वर्षाची मुलगी बाहेर आली. तेव्हा विराजने विचारले की बाळा, घरात दुसरे कुणीच नाहीये का? बाकीचे कुठे गेले? त्यावर ती मुलगी म्हणाली, आजी आहे, पण ती आत बेडवर झोपली आहे आणि मम्मी समोरच्या काकूंकडे गेली आहे. तेव्हा विराज म्हणतो की जरा बोलवून आणतेस का? असे बोलत विराज आणि त्याचा मित्र त्या घरच्या ओटीवर आले. ती मुलगी त्या दोघांना बाहेरच्या धक्क्यावर बसा म्हणून सांगते. तेव्हा सहज नजर विराजची हॉलमध्ये लावलेल्या एका फोटो फ्रेमवर गेली आणि विराजच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या फोटो फ्रेमवर हार लावला होता आणि त्या फोटो फ्रेम मधली व्यक्ती तीच होती जिने काल रात्री धावत्या ट्रेनमधून उडी घेऊन आपलं जीवन संपवलं होतं. विराजने त्या मुलीला परत बोलवून घेतले आणि त्या फोटोकडे बोट करत विचारले की हे कोण? तेव्हा ती मुलगी म्हणाली, बाबा. बस एवढंच काहीसं बोलून ती मुलगी समोरच्या घरात धावत धावत जाऊन आपल्या आईला बोलवून आणते. तेव्हा थोड्या वेळातच त्या लहान मुलीची आई म्हणजे त्या व्यक्तीची बायको येते. मग विराज काल आपल्यासोबत घडलेली ती घटना, तो प्रसंग त्या व्यक्तीच्या बायकोला सविस्तर सांगतो. विराजचं सगळं बोलणं ऐकल्यानंतर त्या व्यक्तीची पत्नी विराजला सांगते की गेल्या 5 वर्षापूर्वी त्यांनी त्याच ठिकाणी उडी मारून आपला जीव दिला होता. काही कौटुंबिक वादातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं होतं. सर्व गोष्टी झाल्यानंतर विराजला त्या व्यक्तीच्या पत्नीने विचारलं की तुम्हाला आमचा ॲड्रेस कसा मिळाला? त्यावर विराजने आपल्यासोबत आणलेली पर्स दाखवली. ही त्याच व्यक्तीची पर्स होती. पर्स हातात घेऊन त्या व्यक्तीची पत्नी रडू लागली. त्या पर्समध्ये काही महत्त्वाची कागदपत्रे होती. थोडा वेळ तिथे थांबून नंतर विराज आपल्या घरी जायला निघाला. तिकडून निघताना डोक्यामध्ये 100 प्रश्न होते की 5 वर्ष झाली त्या व्यक्तीला या जगाचा निरोप घेऊन. मग तो व्यक्ती काल मलाच कसा काय भेटला आणि बाकी कुणालाही तो दिसला देखील नाही. मग मलाच कसा काय दिसला? आणि हे जर त्या व्यक्तीचं भूत असेल तर भूत तर लोकांना त्रास देतात, त्यांना वेड लावून सोडतात किंवा समोरच्याचा जीवही घ्यायला कमी करत नाही. मग ती व्यक्ती, त्या व्यक्तीच्या भूताने मला काही कशी इजा पोहोचवली नाही. उलट ती व्यक्ती किती प्रेमाने माझ्याशी बोलत होती. जसं काय एक पर्स परत करण्यासाठी ती माझी वाटच बघत होती. असे अनेक प्रश्न विराजच्या मनात होते. पण मित्रांनो, पाहायला गेलं तर याचं मुख्य कारण म्हणजे आपण जेव्हा लोकांसाठी चांगला विचार करतो, कुणाचंही वाईट चिंतन करत नाही, नेहमी दुसऱ्यांच्या मदतीला उभे राहतो, तेव्हा देव देखील आपल्या पाठीशी सदैव राहतो.